हाय फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आणि आज तुम्हाला हे माहीत असेल की आज आहे बैलपोळा आणि सर्वांना बैलपोळाची शुभेच्छा माझ्याकडून. ओके. आणि आज म्हणजे आता जे सकाळ झालेली, मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले आहे आणि मी आता विचार करत होते की मी आता कपडे वगैरे धुवून घेते आणि मग थोडंफार काहीतरी काम वगैरे करून घेते आणि आपण जेवण वगैरे बनवू आणि मग नंतर भेटूया. बघा फ्रेंड्स, आज तर मग जेवण वगैरे बनवायचं लाईक जीवर आलेलं होतं, पण तरी पण मी नॉर्मल असं भाजीपोळी वगैरे बनवली आणि मला पुरणाचंच बनवायचं होतं. पण मग मी विचार केला की आम्ही दोघंच आहे आणि त्यांना बिलकुल गोड आवडत नाही, त्यामुळे मी पुरणाचं काय बनवलं नाही. मी मागच्या वेळेस पुरणाची पोळी, खीर, भजे वगैरे बनवले होते, पण त्यांना ते आवडत नाही आणि मला खूप आवडतं, पण ते माझ्या एकटीसाठी बनवायला मग ते परवडत नाही, मग तेच भांडे भरतात. त्याच्यामुळे मग मी काय बनवलं नाही, साधं असं बनवलं. आणि आता झाली दुपार, तर मी आता विचार करते मी काय बनवू, मला खूप भूक लागली. तर चला आपण दुकानातून भेळ आणूया. चला फ्रेंड्स, आपण आता दुकानातून भेळ आणूया. इतकी मस्त भूक लागली. त्याच्यात मस्त टोमॅटो, ऑनियन्स आणि थोडीफार जे भेलचे मसाले ते टाकून आपण भेल बनवूया. चला फ्रेंड्स, आता जस्ट मी भेल वगैरे आणली, भेल बनवली, मी तुम्हाला दाखवते बघा. फ्रेंड्स, अशी आपली टेमतीन भेल अशी तयार झालेली आहे आणि हे याच्यामध्ये मी टोमॅटो वगैरे टाकले, ओनियन्स टाकलेले आहे आणि थोडंसं लिंबू वगैरे पिळून टाकलं आहे. माझ्याकडं धनिया नव्हता, नाहीतर तो टाकल्यावर पण खूप छान लागतो. किती छान आहे ना फ्रेंड्स. आणि ना टेम्पटिंग पण लागते, म्हणजे दिसते तशीच आहे आणि खाल्ल्याने इतकी मस्त टेस्ट लागते, खाताना पण त्याचे. तर होप तुम्ही पण असे भेल बनवून ट्राय करू शकता. आणि आज बैलपोळा, जे पण शेतकरी लोक ते तर मस्त त्यांचे बैल वगैरे तयार करतात. ते इथं आमचे बैल नाही, आम्ही जर आमच्या गावामध्ये असतो ना, तर माझ्या हजबंडनी, माझ्या देवरनी, त्यांनी पण आपला बैल सजवला असता, ते पण गावात घेऊन गेलेले असते. पण आता इथं आहे ना आपण, आणि इथं ते आमचे पाहुणे, त्यांच्याकडे बैल आहे आणि त्यांच्या बैलाचं खूप मोठं नाव आहे आणि ते खूप पुण्याला इकडं तिकडं सुद्धा त्या बैलाला घेऊन शर्यतीला सोबतच घेऊन जातं. पण आता मग तिकडं जायला काही नाही, पण आता थोडी वेळाने सगळं संध्याकाळ होईल आणि ते अजून आले नाही, तर मी एकटी कसं काय जाऊ. आणि तसं पण ते माणसं तिकडे गेलेले, तर मी त्याच्यामध्ये कुठे जाऊ, त्याच्यामुळे मी काही जात नाही आहे. ते मला व्हिडिओ वगैरे दाखवून, आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो, पण मी यावेळेस काय आमचं पॉसिबल नाही झालं. आणि मला तर म्हणजे सगळ्या लेडीजला त्यांना तर विचारच पडून जातो की जेवायला आणि रात्री नेमकं बनवायचं काय. तर गौरीच्या शेंगा आहे ते आपण निसून घेऊया आणि मग मी त्याचीच भाजी बनवते, हो का नाही. आणि मी विचार करते की उद्या ऑफिसला जाऊ. आज तर मला थोडंफार बरं वाटतंय, पण उद्या जर मला बरं वाटलं तर मी ऑफिसला जाईन आणि जर नाही बरं वाटलं तर मग मी आराम करेन. तसं पण का बरं की हेल्थ इज इम्पॉर्टंट. आपल्याला चांगलं वाटलं तरच आपण काही काम वगैरे करू शकतोय ना. आणि आपली हेल्थ जर चांगली असेल तर आपण सगळे काम करू शकतो. पण हेल्थ जर चांगली नसली, आपण हेल्थवर काय लक्ष दिलं नाही, तर मग अजून हेल्थ बिघडते आणि अजून खर्च येतो. त्याच्यापेक्षा कमी वेळेमध्ये आपल्या हेल्थला चेकअप वगैरे करून घ्यायचं, हो का नाही फ्रेंड्स. आता बघा माझी फ्रेंड आलेली आहे. हाय. त्यांना एकदम शाय टाईप आहे, एकदम त्यांना लाज वाटते, हो का नाही. आणि एवढ्या दिवसापासून का बरं नाही आले तुम्ही? मला काम होतं. त्यांनी कोणते तरी क्लासेस लावले. कोणते? मशीन. हां, त्यांनी ते शिवणकामचं ते क्लासेस लावलेले. तर मग ते त्यांच्या गावात राहतात, पण त्यांची बहिणी इथं दिलेली ना, त्याच्यामुळे ते येतात. एकदम माझी बेस्ट फ्रेंड पण झालेल्या आहे त्या. फ्रेंड्स, इथे हे गौरीची शेंगा मी असे मस्त तोडलेले आहे आणि एवढे ते एकदम काफी झाले आमच्यासाठी, का बरं की आम्ही दोघंच जण आहे ना. आणि एवढं एकदम काफी. याच्यात मी शेंगदाण्याची पेस्ट वगैरे सगळे मसाले टाकून हे अशी बनवणार आहे, तर मी तुम्हाला दाखवून कशी बनवते, ठीक आहे फ्रेंड्स. हे अशी बनवली मी, म्हणजे सगळ्यात आधी मी तेलामध्ये सगळे मसाले वगैरे फ्राय करून घेतले, ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर थोडंसं तेल वगैरे टाकून मग ह्याच्यामध्ये ना मस्त फ्राय होऊन द्यायचं आपण हे गौरीच्या शेंगा कढईमध्ये, ठीक आहे. आणि थोडंसं असं नॉर्मल पाणी टाकायचं, थोडं वाफेत शिजवून द्यायचं, ठीक आहे. याच्यावर आपण ताट ठेवूया 5 मिनिटासाठी, ठीक आहे. भेटूया. ओ पडशील उत्कर्ष. इकडे खेळा. तोंड नाही पुसला. बघा फ्रेंड्स, किती पाऊस आहे आमच्याकडे. आता जस्ट मी खाली आले आणि इतका पाऊस सुरू झाला. बघा फ्रेंड्स, आपले पोळ्या झालेले आहे.
इथं पोळ्या चालू आहे. मी एवढ्या बनवल्या. आता आपण अजून पण बनवूया. ठीक. तर हाय गाईज. बघा फ्रेंड्स, यांनी गळ्यामध्ये कसं काढले माझं स्टॉल कसं टाकले. मग मला थंडी वाजत नव्हती त्याच्यामुळे टाकलं. तर गाईज थंडी वाजत नव्हती त्याच्यामुळं का वाजत होती त्याच्यामुळं? उलट बोलावं लागतं लोकांना, खरं शिदा कळत नाही. हा का? तर गाईज मी आत्ताच कामावरून आलो. मला खूप भूक लागली होती. तिने जेवण बनवलं होतं. तर ही म्हणते पहिले नाश्ता ये खाऊन घे म्हणे, भेल भेळ खाऊन घे आणि मग नंतर जेवण कर. मग मी म्हणलं ठीक आहे, पहिले हलका जेवण केलं, आता नंतर जेवण करेन 9-9:30 वाजता. तर काय बोलते गाई? मी पण बसते, मला पण खाऊ घाला. खुर्चीत उतर. एवढं वजन नाही माझं. तर काय दादा खात नव्हतो, कम खात दे मग वाढणार नाही. काय म्हणते म्हणजे मी ढोली का? ढोलीच येतो आम्हाला बारीक कलर, तू ढोली. असं नाही फ्रेंड्स, माझा फेस आहे ना असं चब्बी आणि हे बारीक आहे, तर मी काय करणार आहे. हे आणि मी सारखंच खाते, पण फरक बघा फ्रेंड्स, फरक. तर खाते तर आमच्या मागे ताण टेन्शन आहे. आम्ही बाहेरगाव आहे. आमच्या गावात असलं तर आम्ही बाकासोड राहतो, पण बाहेरगाव नाही राहते. बघा फ्रेंड्स, आता होता आज आमचा दिवस. सो प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आई गाईच आज बैलपोळा होता. तर बैलपोळ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आम्ही आज आम्ही माझ्या गावाकडे असतो, तर आम्ही पण बैल सजवले असते. आमच्या मळ्यात पण बैल आहे, आमच्या शेतामध्ये. तर आता आम्ही बाहेर गाव आहे, त्याच्यामुळे आम्ही काही करू नाही शकत. नाही तुम्हाला दाखवलं असतं आमच्या इकडचा बैलपोळा. तर आम्ही इकडं बाहेर गाव आहे काही, तर आम्ही बैल म्हणजे आता काही इकडं बैल आहे, पण मग आम्ही काही साजवलं बिजवलं नाही, पण लांबून बघितलं आम्ही बैलांची गंमत. खूप छान आहे इकडं पण. नेक्स्ट टाइम जेव्हा तिकडे राहू ना आमच्या गावामध्ये, तर तुम्हाला नक्की तो ब्लॉग दाखवन की आम्ही तिकडं बैलाला वगैरे कसं सजवतो. काय झालं? काही नाही, दाखवन तुम्हाला. ठीक आहे, ते दाखवन तिकडे गेल्यावर, तेव्हा आम्ही जाईल तेव्हा. ठीक आहे. आणि आज सगळ्यांनी पुरणपोळी वगैरे तर बनवली असतं. आणि माझी ती फ्रेंड आहे ना, आम्ही तर बनवली नव्हती का बरं, की आम्ही दोघंच असतो. तिने आम्हाला मस्त खीर वगैरे आणून दिली होती प्रतीक्षा, आणि इतकी मस्त होती. ती पण ब्लॉग बघत असतात आणि यांना तर खूपच आवडली. मला खूप आवडली, खूप छान होती ती खीर. आणि ते बोलले की पुढच्या वेळेस बनवा ना, तेव्हा तिला सांग म्हणे आणून द्यायला, एकदम मस्त होते. चला मग आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट कोणते व्हिडिओज पाहिजे मला कमेंटमध्ये सांगा. ओके फ्रेंड्स, बाय. बाय.